आपल्या दररोजच्या धावपळीतला आणि आपल्या दररोजच्या रुटीनचा कसा हा व्हिडिओ आहे तो सांगते. चला तर मग व्हिडिओ करायला सुरुवात करूया आपण. पहिलं सकाळी उठले की माझं पहिलं काम असतं पडदे उघडायचं, डोर उघडायचा आणि बाहेरचा सूर्यप्रकाश आतमध्ये घ्यायचा. असं गावाकडं नाही. गावाकडे एक डोर उघडलं की सगळा प्रकाश, दरवाजा जरी नाही उघडला तरी आपल्या घरात एवढा असा उजेड येतो. पण इथं सगळे दरवाजे खिडक्या ओपन केल्याशिवाय घरात काही उजेडच येत नाही. सो त्यामुळे मला सगळे खिडक्या दरवाजे पहिलं ओपन करावे लागतात. मग मला पुढचे काम होतात. सो घरात जास्त दिसत नाही, सूर्यप्रकाश येत नाही सगळं ओपन केल्याशिवाय. डोर वगैरे ओपन केलं. मग आरुषीसाठी दूध गरम करायला ठेवलं होतं. ते दूध ओतलं. दूध वगैरे ओतून माझ्यासाठी मी चहासाठी ठेवलं, चहा उकळण्यासाठी सकाळी. आज शनिवार असल्यामुळे हे सगळं निवांत तर चालेल, पण दररोजचं हे माझं खूप फास्टमध्ये चालतं. मग आरुषीला दूध ओतलं आणि मग चहा ठेवला शिजण्यासाठी आणि मी ना आरुषी दोघी ब्रश करायला घेतला. बघा, ब्रश करायला घेतला. आरुषीचं तर मस्त बॉटलवरती उभा आहे आणि ब्रश करते. तिला खालून ब्रश तिला सांगते आतमध्ये जाऊन ब्रश कर, पण नाही मम्मा मला इथेच करायचे, तू इथं कशी करते, असं तिचं बडबड चालू असते. जरी पार्थ घरी नसला तरी पण आरुषीची एवढी बडबड असती ना की पारची कमीच वाटणार नाही असं असतं. पार्थ सहसा जास्त नसतोच आमच्यामध्ये, त्याला टाईम पण भेटत नाही. त्याचं दररोजचं स्कूलला जायचं, तिथून येऊन ट्युशनला जायचं, ट्युशनहून आलं की त्याचं क्रिकेट क्लबला जातो, तो तिथं 2 तास घालतो. तिकडून आलं की मग घरचा अभ्यास होमवर्क वगैरे करून थोडं खेळण्यासाठी जातो, त्यात त्याचा पूर्ण दिवस जातो. सो तेव्हा आमच्यासोबत जास्त नसतोच. मग ब्रश वगैरे करून झाला, मग चहा घेतला. चहा पिऊन मग घरं वगैरे झाडायला घेऊन घेतली. साफसफाई करून घ्यावीच लागते सकाळी. गावाकडं कसं मस्तपैकी अंगण वगैरे झाडलं जातं, पाणी मारलं जातं. तसं तर काही नाही, पण थोडंफार झाडायचे आहेत. ते आतल्या आत जे 2 रूम आहेत तेवढ्याच झाडून वगैरे घेतलं. मग झाडून वगैरे झालं की लगेच फ्रेश झाले, आंघोळ करून आली, थोडं टिकली वगैरे लावून फ्रेश झाली आणि लगेच देवपूजा करायला गेली. आंघोळ झाली की लगेच देवपूजा केली की मग कसं घर बी सगळं प्रसन्न होतं आणि सोबतच आपल्यालाही जरा छान अशी फिलिंग्स येते. सकाळी दिवाबत्ती झाली, देवपूजा झाली की भारीच वाटतं. मग देवपूजा वगैरे करून घेतली. बघा कशी मी देवपूजा केली मस्तपैकी. खालून आरुषीने मला फुलं आणून दिले. फुलं वगैरे देवाला ठेवून पूजा वगैरे करून झाली की मग लगेच किचनमध्ये एंट्री. किचनमध्ये गेलं की पहिले आधी किचन आवरून घ्यायचा, किचनची क्लिनिंग करून घ्यायची. रात्री तशी इतर क्लिनिंग करूनच ठेवलेली असते, पण स्वयंपाक करायच्या अगोदर किचन थोडं क्लीन केलं तर छान वाटतं आणि स्वयंपाक करायलाही आपल्याला मूड होतो. तर त्यामुळे मी पहिलं तरी आधी किचन क्लीन करून घेते. पुसून वगैरे साफ करून सगळं घेतलं. आमच्या इकडे पाणी एवढं हार्ड वॉटर आहे ना, सो त्यामुळे एवढं किचन वगैरे खराब होतं. थोडं जरी पाण्याचा थेंब राहिला किचनवरती की त्याचा लगेच पांढरा डाग पडला जातो. सिटीतलं असंच असतं. पाणी देखील चांगलं भेटत नाही इकडं. पूर्ण हार्ड वॉटर इकडे सगळे पांढरे डाग पडले जाते. सो त्यामुळे इकडलं पाणी देखील वापरायचं म्हणलं ना की भीती वाटते. केस धुले, केसांची गळती, असं खूप पाणी. केस धुवायचं जरी म्हणलं तर ना चांगलं बाहेरून वॉटरचं पाणी आणावं लागतं फिल्टर केलेलं आणि मगच डोकं धुवावं लागतं. नॉर्मल पाण्याने जरी डोकं धुवायचं म्हणलं की लगेच केस गळायला होतातच. मी जशी सिटीत आले तसं माझे केस एवढे गळलेत ना, खूप आणि अजूनही चालूच आहेत. त्याच्यावरती काय करायचं समजतच नाही. सो त्यामुळे मग मी सगळी क्लिनिंग करून घेतली. तो विषय बाजूला ठेवून मग स्वयंपाकाला लागलं. स्वयंपाक काय करायचं काय नाही याची रुटीन सगळी रात्रीच लावून ठेवायला पाहिजे, नाहीतर मग सकाळी एवढी धावपळ होते ना, खूप धावपळ होते. सो त्यामुळं मला रात्री सगळं काय उद्यासाठी स्वयंपाक बनवायचे काय नाही हे आधीच ठरवून घ्यावं लागतं. मग आज मी ठरवलेलं होतं कांदा पात आणि चपाती बनवायची. मग भाजीला वगैरे शिजायला घातलं आणि पटपट इकडे चपात्याही करून घेतल्या. मग चपात्या करून झाल्यावर मग भूक लागली होती आरुषीला आणि मलाही भूक लागली होती. सो आम्ही दोघींनी पण जेवण करून घेतलं आणि जेवण झाल्या मग लगेच पटपट सगळे भांडे होते भरपूर पडलेली. सो भांडे वगैरे सगळे क्लीन करून धुवून घेतली आणि लगेच मग किचन ओटाही धुवायला घेतला. परत
किचन ओटा डेलीच्या डेली धुवावं लागतं आणि त्याच्यावरती थोडंही पाणी न राहू देता किचन साफ करावं लागतं. थोडं जरी पाणी राहिलं की मग झाला पांढरा डाग पडलाच वरती सगळेच. क्षार एवढा येतो इथे पाण्यात की त्यामुळे त्याला खूपच जपून आणि क्लीन एकदम साफच करून घ्यावं लागतो. मग मी किचन वगैरे साफ करून घेतलं, पुसून वगैरे घेतलं आणि मग लगेच पार्थ आणि त्याचे पप्पा आले, त्यांच्यासाठी पण जेवायला वाढलं. त्या दोघांनी आंघोळ करून घेतली, तोपर्यंत मी जेवण वगैरे त्यांना वाढून ताट वगैरे दिलं. त्यांचं जेवण झालं की मग फरची साफ करण्यासाठी घेतली, फरची वगैरे पुसून घेऊन घेतली. हे सगळं काम करत करत मला 1:30 वाजलं होता. सकाळी मी 7:30ला उठले होते. 7:30 वाजल्यापासून माझी ही धावपळ होते. तर मला आता 1:30 वाजले. 1:30 वाजता मी फरची साफ करते. त्याच्यामुळे एवढं कितीही जरी फास्ट काम आवडलं तरी एवढं होतं, टाईम लागतोच. त्यातच मध्ये बघा पाऊस, किती छान पाऊस येतो, पण त्या पावसाचा आनंदही आपल्याला घरातूनच घ्यावा लागतो. बाहेरही जाता येत नाही पावसामुळेही नाही आणि आपल्या आपल्या गॅलरीत थांबूनच पाऊस पाहायचा. बघा माझे झाडं सोबतच आतून मी पावसाचा व्हिडिओ घेत होते. तर असं आहे माझा फ्लॅटमधलं जीवन. जे काय करायचे ती घरातच. परत फ्लॅट वगैरे बघून मग 1 ते 4 वाजे तर झोप असती सिटीतली. मग झोप घेतली, उठून परत चहा पिले आणि मग असा गेला माझा आजचा दिवस. मग तुम्हाला माझं फ्लॅटमधलं जीवन कसं वाटलं मला नक्की सांगा. जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.